युद्ध इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यामध्ये चालू आहे, तर हल्ले मिडल ईस्ट मध्ये का होतात? मुळातच इराणचं म्हणणं असं आहे की पहिली गोष्ट, आमचा शत्रू अमेरिका हा आमच्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे. मग इराणला जर अमेरिकेवर हल्ला करायचा असेल तर तेवढ्या लांबचा पल्ला असणारे ICBM, इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, किंवा ज्याला आपण म्हणू आंतरखंडीय क्षेपणास्त्र, ती आंतरखंडीय क्षेपणास्त्र त्यांच्याकडे नाहीये. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मग आता अमेरिकेला जर झटका बसवायचा असेल, त्यांना नुकसान करायचं असेल, तर अमेरिकेच्या प्रॉपर्टीज किंवा अमेरिकेची गुंतवणूक किंवा अमेरिकेचं मर्मस्थान ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हल्ला केला की अमेरिकेला नुकसान पोहोचेल. हे साधं गणित आहे. मग इराणनं पाहिलेलं आहे की अमेरिका धार्जिनं घेणारं त्यांच्या आसपासची कुठली कुठली राष्ट्र आहेत. मग त्यांना आढळलं की ही जी अरब राष्ट्र आहेत, ज्यामध्ये सौदी अरेबिया आहे, युनायटेड अरब एमिरेट्स आहे, बहारीन त्या ठिकाणी असेल, जॉर्डन असेल, कुवेत असेल, या राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेची गुंतवणूक आहे, अमेरिकन कंपन्यांची गुंतवणूक त्या ठिकाणी आहे, आणि सगळ्यात महत्वाचं अमेरिकेची मिलिटरी बेसेस, लष्करी तळ त्या ठिकाणी आहेत. म्हणून त्यांच्या सीमा, म्हणजे इराणच्या सीमा ज्यांच्याशी सटीक आहेत, जवळ आहेत, अशा प्रकारच्या अरब राष्ट्रांवर जबरदस्त हल्ले करण्याचा प्रयत्न ते करतायत, ज्याच्या माध्यमातून अमेरिकेच्या मर्मस्थानावर त्या ठिकाणी हल्ला करतात.